कल्पना करा, एका बाजूला स्पेन, जगातील बलाढ्य संघांपैकी एक, युरोपियन चॅम्पियन, कोट्यवधी किमतीचे स्टार खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला केप वर्डे, आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळचा एक छोटासा द्वीपदेश, लोकसंख्या अवघी 6 लाख, वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा सहभागी झालेला संघ. तसं पाहिलं तर हा सामना स्पेनच जिंकेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण फुटबॉल हा अझम्पशनवर चालत नाही. खेळ सुरू झाला, शिट्टी वाजली, स्पेनने चेंडूवर ताबा मिळवला. पहिला हल्ला, दुसरा हल्ला, तिसरा हल्ला. केप वर्डेवर कधीही गोल पडेल असं वाटत होतं. पण मध्ये उभा राहिला एक माणूस, 40 वर्षांचा गोलकीपर. त्याचं नाव वोझिन्हा. स्पेनचा प्रत्येक शॉट, प्रत्येक संधी, प्रत्येक स्वप्न तो एकटाच थांबवत होता. हळूहळू मिनिटं पुढे जात होती. स्पेनकडे चेंडू होता, संधी होत्या, पण गोल नव्हता. कारण केप वर्डेने त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांनी स्पेनला निराश करण्याचा प्रयत्न. त्यांची बचाव फळी जणू भिंत बनून उभी राहिली होती. एक खेळाडू चुकला तर दुसरा पुढे येत होता. एक शॉट वाचला तर पुढचा ब्लॉक होत होता. हळूहळू वेळ पुढे जायला लागली. तसं स्पेनवरचा दबाव पण वाढत गेला. मोठ्या संघांची एक कमजोरी असते, कारण त्यांच्याकडून अपेक्षा असते ती विजयाची. पण जेव्हा अपेक्षित गोल येत नाही तेव्हा घाई सुरू होते. निर्णय चुकतात, गोल चुकतात, संधी वाया जातात. पण दुसरीकडे केप वर्डेचे खेळाडू जीव तोडून लढत होते. त्यांच्याकडे इतिहास नव्हता, ना होते मोठे करार. होती ती फक्त जिद्द. आणि मग 90 मिनिटं संपली. स्कोअर बोर्डवर आकडा झळकत होता. केप वर्डे 0, स्पेन 0. कारण त्यांनी फक्त स्पेनला रोखलं नाही, तर संपूर्ण फुटबॉल जगताला एका गोष्टीची आठवण करून दिली. स्वप्नांचा आकार देशाच्या आकारावर ठरत नाही. कधी कधी जगातील सर्वात छोटा संघ सर्वात मोठी गोष्ट करून दाखवतो. आणि म्हणूनच आपण वर्ल्ड कप पाहतो. कारण इथे चमत्कार होत नाहीत, तर ते घडवले जातात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.